आणि राज्यभरात जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। यामध्ये मतदार यादीचा घोळ तर होता, सोबतच ईव्हीएम मशीन्सचा मुद्दा सुद्धा बराच गाजला आणि भाजपने ईव्हीएम मशीन्समध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे असा आरोप सर्व पक्षीयांकडून करण्यात येतोय। आणि त्याच विरोधात या घोटाळ्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी पराभूत उमेदवार आज रस्त्यावरती उतरले। पुण्यामध्ये झाशीची राणी चौकात भाजप वगळता सर्वपक्षीय उमेदवारांनी ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। आंदोलकांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ईव्हीएम घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे। पुण्यापाठोपाठ मुलुंडमध्ये सुद्धा भाजप वगळता सर्व पक्षीयांनी ईव्हीएम मशीनच्या तथाकथित घोटाळ्याविरोधात आंदोलन केलं। तर तिकडे अकोल्यात सुद्धा सर्वपक्षीय पराभूत उमेदवार अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा घेऊन गेले।